मंगलमय मंगलकर्ण श्रीकराविज्ञान नमो साई जाते गए हरहंसादि महान परिमंगल करियो महाग्रंथ करण गोपाल जाते मिले समाज सब पावे निज पदरा पावे निज पदरा। मोक्ष मार्ग प्रकाश आचार्य पंडित तोडर महिने केलेला हा ग्रंथ आहे। सहवाधिकार कुदेव कुगुरु कुधर्म का प्रतिषेध मिथ्या देवालिक भजे हो गए मिथ्या भाव तजति न को साचे भजो यह हित हे तपा। गुणभद्राचार्यकृत आत्मानुशासनमध्ये दिसून केल्या जात आहेत श्लोक आहेत ते या ठिकाणी 197 आणि 200। वैराग्य संपदा म्हणून प्राप्त केलेली आहे। वैराग्य संपदा आहे ती सुखाचं कारण आहे। वैराग्य आहे ते भयरहित बनवण्याचं कारण आहे। वैराग्य मेव अभयम, बाकी सगळ्यामध्ये भय आहे। भोगे रोग भयम कुलेक्षिति भयम वित्ते नृपालात भयम माने दैन्य भयम कुलेक्षिति भयम माने दैन्य भयम सगळं भयान्वित आहे हे जगत। मग या जगामध्ये भयरहित काय आहे? एक वैराग्य आणि अशा वैराग्य संपदेला मुनिराजांनी प्राप्त केलेला आहे। संसार शरीर भोगापासून विरक्तता अंतरंगामध्ये येणं आवश्यक आहे। कोण आणणार विरक्तता? ही पर्यायामध्ये येणारी विरक्तता आहे। अलग लक्षामध्ये द्रव्याची महिमा ज्या पर्यायाला आली त्या पर्यायामध्ये अशी विरक्तता प्रगट होते। त्या पर्यायाचा करता न द्रव्य आहे न परद्रव्य आहे। ही पर्याय स्वयं वैराग्य रूपाने प्रगट झालेली आहे। अपेक्षा न स्वरूप कसं आहे वस्तू कसं आहे? अन्य द्रव्य आपल्या द्रव्यामध्ये काही करू शकत नाही, मी पण अन्य द्रव्यामध्ये काही करू शकत नाही। देवगुरु शास्त्र माझे मला शुभभाव उत्पन्न करू शकत नाही। देवगुरु शास्त्रामुळे शुभभाव होतात की नाही? देवगुरु शास्त्र माझ्या शुभभावाचे करता नाही, मग माझं द्रव्य निखलला खरे, माझं द्रव्य अकर्ता खरे आणि देवगुरु शास्त्र करता होती। आणि विषय कशा आहे? माझ्या पापाचं कारण आहे की नाही? माझी पर्याय, माझे परिणामच माझ्या पापाचं कारण आहे आणि माझेच परिणाम माझ्या पुण्याचं कारण आहे। त्यावेळेला निमित्त कोण होतं? त्या ठिकाणी त्याचं ज्ञान करेल। असं निमित्त मिळून देखील आणि विषय कशा आहेत तर निमित्त मिळून देखील त्याचे पाप परिणाम होत नाही तसे मुनिराज आहे ना त्या ठिकाणी। आणि देवशास्त्र गुरु मिळून ज्याचे पुण्य परिणाम होत नाहीत त्या ठिकाणी त्याला अन्यत्र कुठे केव्हा आणि कशा प्रकाराने पुण्य परिणाम होतो त्याची दृष्टी निमित्तावर आहे। पण परद्रव्य माझ्या पर्यायाचा करता नाही। म्हणजे द्रव्य स्वतंत्र, गुण स्वतंत्र, पर्याय स्वतंत्र। त्याप्रमाणे अन्य द्रव्याचे गुण स्वतंत्र, द्रव्य स्वतंत्र आणि पर्याय स्वतंत्र। मी अन्य द्रव्यामध्ये काही करू शकत नाही, करण्याची ताकद नाही, सामर्थ्य नाही आणि माझ्यामध्ये कोणी काही करण्याचं सामर्थ्य नाही। माझ्या ज्या पर्याय उत्पन्न होतात त्या माझ्या योग्यतेने उत्पन्न होत आहे। अकाट्य सिद्धांत आहे। समोर अधिकारामध्ये याच्या योगसार प्राभृत सोमवार अधिकारा 18-19व्या श्लोकामध्ये चांगल्या पद्धतीनं दर्शवलेलं आहे। योगसार प्राभृतमध्ये योगींद्र देवाचार्य योग नाही अमित गती आचार्य सोमवार अधिकाराची 18-19वा श्लोक आहे। त्याच्यामध्ये मोक्ष अधिकारामध्ये पण सांगितलं की योगसार प्राभृत नाही मनीषीच्या पाठीमागे योगसार प्राभृत वाटला होता। योगसार प्राभृत आहे सगळ्यांचे
त्यामध्ये पुढं मोक्ष अधिकारामध्ये पण एक चांगला श्लोक दिलेला आहे. वाचलेलं आहे योगसार प्रभूत वाचलेलं आहे. अज्ञानीचा संसार स्त्री पुत्रादी धन दारा वगैरे आहे आणि ज्ञानीचा संसार पंडिताचा संसार शास्त्र आहे. हा पण एक त्याच्यामध्ये श्लोक आलेला आहे. दोघंही संसारामध्ये त्यांना अज्ञानीचा संसार स्त्री पुत्र धनम दारा वगैरे आहे त्या ठिकाणी तो त्याला आपला संसार मानतो, त्याच्यामध्ये रमतो सकाळी उठल्यापासून. आणि ज्ञानीचा संसार शास्त्र आहे, जन्मल्यापासून मरेपर्यंत सकाळी उठल्यापर्यंत शास्त्रामध्ये आत्मस्वभावाला जाणतच नाही म्हणून त्याचा संसार शास्त्र आहे. अशा असं एक श्लोक आहे समोर दिले त्याच्यामध्ये मोक्ष अधिकारामध्ये आहे. समयसारप्रमाणे सगळे अधिकार आहेत. समयसारप्रमाणे त्याच्यामध्ये अधिकार आहे. भारतीय ज्ञानपीठाने छापलेलं पण चांगलं आहे. भारतीय ज्ञानपीठाने योगसार प्राप्त छापलेलं आहे. तोच मूळच आहे म्हणजे अधिकार आणि नंतर उदयपूरवाल्याने छापलेला आहे. तसंच घेतलेलं आहे त्याच्याप्रमाणे, परंतु जुना आहे तो भारतीय ज्ञानपीठाचा आहे. ठीक आहे. तर आपण काय पाहिलं की वैराग्य संपदा, अशी वैराग्य संपदा किती प्राप्त होईल. लक्ष असलं तरी संसार शरीर भोगापासून विरक्तता, कारण त्याच्यामध्ये सुख नाही, संसारामध्ये सुख नाही, धनसंपत्तीमध्ये सुख नाही, स्त्रीपुत्राधिकामध्ये सुख नाही. अशा प्रकारे जाणून काय करायचं त्यापासून विरक्तता, वैराग्य भाव, उदासीनता हे सुखाचं कारण आहे. अकेली उदासीनता साताची सहेली, अकेली उदासीनता. साता सुखाची सहेली, आनंदाची सहेली, अकेली उदासीनता आहे. ही उदासीनता आपल्या पर्यायामध्ये कोण उत्पन्न करणार, वस्तुस्वरूप यथार्थ जाणेल तर ही पर्यायामध्ये उत्पन्न होते. बाहेर कोणी दुसरा उत्पन्न करणारा नाही. गुरुच्या प्रसादाने, गुरुच्या निरंतर सेवेने पण ती प्राप्त होत नाही. गुरूंचं निरंतर वैयावृत्त केलं, सेवा केली तर अकेली उदासीनता, वैराग्य उत्पन्न होईच नाही आपल्यामध्ये. आपण आपल्या पर्याया स्वतःच्या परिणामाच्या द्वारे होणार आहे. महत्वाची स्वतःच्या परिणामावर लक्ष असलं पाहिजे. त्यावेळेला त्या गुरुवर निमित्ताचा आरोप जाईल, अन्यथा त्या गुरुवर निमित्ताचा आरोप पण जाणार नाही. असे गुरु आपल्याला अनेक वेळा मिळाले, पण त्या गुरुवर आपण निमित्ताचा आरोप येऊच दिला नाही. आपण ठरवूनच टाकलेलं आहे की त्यांच्यावर निमित्ताचा आरोप येऊच द्यायचा नाही, कारण आपले परिणाम बदलायचेच नाही. तर त्याच्यावर निमित्ताचा आरोप कसा येईल. महत्वाची गोष्ट ही नाही. निमित्त केव्हा, तीर्थंकर भगवान निमित्त केव्हा, जर आपण आपले परिणाम बदलले तर, आपण सम्यक दर्शन प्राप्त केलं तर, वैराग्य भाव जागृत केले तर हे तीर्थंकर भगवान मला निमित्त होते असा आरोप येईल. अन्यथा त्यांच्यावर आरोप कसा येईल. तीर्थंकराच्या काळात पण आपण जन्मलो, पण कोणत्याही तीर्थंकरावर आरोप आजपर्यंत अजून आला नाही. का आला नाही, आपण आपले परिणाम बदलले नाही. योगेंद्र देव कृत परमात्मा प्रकाश में ऐसा कहा है. योगेंद्र देव आचार्यांनी परमात्मा प्रकाश मध्ये सांगितलंय, चिल्ला चिल्ली उत्तरी सई मूडु निबंतु लज्जई नाणियऊ बंदहम देव मुणंतु. चिल्ला चिल्ली उत्तय्यम तुसई मूढ निबंतु, मूढू निबंतु. या चेलाचेली, शिष्यवर्ग वगैरे, पुस्तकं, ग्रंथ याच्यामध्ये जो अज्ञानी आहे तो संतुष्ट होतो आणि ज्ञानी एययम लज्जई, आणि ज्ञानी याला लज्जेचं कारण जाणून. तरी परिग्रह आहे ते कशाचं कारण आहे, लज्जेचं कारण आहे. परिग्रहामध्ये सुख नाही, परिग्रहामुळे मोठा मानणं महामिथ्यातला, आपल्या ज्ञान स्वभावाचा अनंत अपमान आहे, निगोदाचा मार्ग आहे. परिग्रह असेच पूर्वपुण्य येईल, त्याचा निषेध नाही. त्याच्यामुळे मी मोठा, त्याच्यामुळे माझी प्रतिष्ठा, आणि त्याच्यामध्ये अहंकार करेल, गर्व करेल, मोठेपणा मानेल, तर तो मार्ग निगोदाचा. कारण आपल्या ज्ञान स्वभावामुळे मी मोठा आहे, आपल्या ज्ञान स्वभावामुळे मी श्रेष्ठ आहे. माझी महत्ता, माझी श्रेष्ठता, माझं सुख माझ्या ज्ञान स्वभावामुळे आहे. असं असताना वस्तुस्वरूपाच्या विरुद्ध विचार करेल की माझी श्रेष्ठता धनामुळे आहे, संपत्तीमुळे आहे, वरद्रव्यामुळे आहे, तर त्या ठिकाणी आपल्या ज्ञान स्वभावाचा अपमान कोणी केला, स्वयं केला. त्याचं फळ कोणाला भोगावं लागेल, स्वतःला. असे परिणाम तू केले आणि अशा परिणामाच्या फलस्वरूप त्याला विकलत्रयामध्ये जाऊन पडावं लागेल. कोणी त्याच्याकडे लक्ष देणार नाही त्या ठिकाणी. अशा प्रकारची त्याची स्थिती का झाली, किडामुंगी आळीच्या पर्यायामध्ये का उत्पन्न झाला,
त्याने आपल्या ज्ञान स्वभावाचा अपमान केला, लक्ष दिलं नाही, आणि त्यामुळे आता त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. रस्त्यातून येताना वगैरे कोणी लक्ष देतं का? पायाने चेक करतात वगैरे, हे होतं, त्या ठिकाणी कोणी लक्ष देत नाही. हे काम असं झालं का लक्ष देत नाही? तू तुझ्याच अपराधाचं फळ आहे, दुसऱ्याचं ते दुसरे का कारण नाही. तू तुझ्या ज्ञान स्वभावाकडे का लक्ष केलं नाही? त्यामुळे तुला अशी पर्याय उत्पन्न झाली, तुझी अशी अवस्था उत्पन्न झाली की त्या ठिकाणी तुझ्याकडे कोणीही आता कोणालाही लक्ष द्यायला सवड नाही, है ना. ज्यावेळेस धनसंपत्ती त्यावेळेस म्हणतो मला आता सवड नाही, कशात लक्ष द्यायला सवड नाही, आत्म्याकडे पाहायला सवड नाही, देवदर्शनाला सवड नाही, शास्त्र द्यायला सवड नाही. त्या ठिकाणी आता लोक पण म्हणतात काय, मला तुझ्याकडे पाहायला सवड नाही. त्या ठिकाणी काम आहेत ना मला, तू बघत बघत चालत यायचे, 4 हात पाऊस चालू यायचं, संध्याकाळ होईल घरनं निघाल्यावर काय. लज्जई नाण्यऊ बंधवू देऊ म्हणतो, याला त्या ठिकाणी केला केली पुस्तक ग्रंथ वगैरे याला लज्जादायक मानतो कोण? ज्ञानी. बंधाचं कारण मानतो, हेय मानतो, आणि त्याच्यापासून सुटू इच्छितो. केला केली और पुस्तकों के द्वारा मूळ संतुष्ट होता है. खूप शिष्य वगैरे त्या ठिकाणी मिळाले, त्या ठिकाणी तर अज्ञानी संतुष्ट होतो. माझे इतके शिष्य, माझे इतके, माझ्याकडे इतक्या पिंची आहेत, आमच्या संघामध्ये 40 पिंची आहेत. केला केली पुस्तही तिसही मूढ बनतो अहंकार. त्या ठिकाणी माझ्याजवळ इतके ग्रंथ आहेत, हे पण त्याच्यामध्ये गर्व करतो. क्षेपक्षण ज्ञानाने जो स्वतःला मोठा मानतो तो मिथ्या दृष्टी आहे. आणि क्षेपक्षण ज्ञानाचा काय भरोसा आहे? क्षेपक्षण ज्ञानाचा काय भरोसा आहे त्या ठिकाणी? आणि हा सगळा माल आहे तीर्थंकर भगवंताचा आहे. तुझं काय आहे याच्यामध्ये? तुझं काही पण नाही याच्यामध्ये त्या ठिकाणी. तर ते संग्रहच झाला. जसं धनसंपत्तीचा संग्रह करतो तसं या ठिकाणी कशामध्ये? मोबाईलमध्ये. माझ्या मोबाईलमध्ये सगळं आहे, अमुक आहे त्या ठिकाणी, सगळं जैन वर्ल्ड आहे ना त्या ठिकाणी. नेट उघडलं की सगळं जैन वर्ल्ड आहे त्या ठिकाणी. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी भराभर लगेच सगळं जे पाहिजे त्या गोष्टी प्राप्त होतात. तत्वात सूत्रातलं आमच्या नंबरचं सूत्र, मोक्षमार्ग प्रकाशक, आमच्या नंबरचं पान, समयसार, आमच्या नंबरची गाथा वगैरे सगळं आहे माझ्याकडे, सगळं आहे, भरलेलं आहे सगळं. जैन वर्ल्ड उघडलं की नाही नेटमध्ये त्या ठिकाणी, हे सगळं त्याच्यामध्ये सगळे ग्रंथ आहेत, सगळे प्रवचन आहेत, सगळं त्याच्यामध्ये आहे. तर ते संग्रहाचा काय उपयोग? हे काही जाणत नाही. नाहीतर त्याला सम्यक दर्शन झालं असतं ना त्या लॅपटॉपला. ते जर जाणत असतं तर त्या मोबाईलमध्ये सगळं आहे की नाही तुमच्या, मग त्याला सम्यक दर्शन का होत नाही? ते जाणत पण नाही आणि श्रद्धा पण करत नाही. आत्मा जाणतो पण आणि श्रद्धान पण करतो. ही जाणण्याची पर्याय कोणामुळे होते? माझ्या ज्ञानामुळं ही पर्याय. आणि श्रद्धेची पर्याय माझ्याच कारणाने, दुसऱ्यामुळं नाही त्या ठिकाणी, देवगुरु शास्त्रामुळे पण नाही, माझ्याच कारणाने ती पर्याय होते आहे. अशी स्वतंत्रता आहे. अशी वस्तूची स्वतंत्रता जाणेल की माझी पर्याय उत्पन्न करण्यामध्ये अन्य द्रव्य समर्थ नाही आणि अन्य द्रव्याची पर्याय मी करू शकत नाही. अशी स्वतंत्रता जाणेल तर या ठिकाणी महासुखाचा निधी प्राप्त. तर केला केली और पुस्तकों के द्वारा मुझ संतुष्ट होता है. भ्रांति रहित ऐसा ज्ञानी उन्हें बंद का कारण जानता हुआ उनसे लज्जायमान होता है. अज्ञानी जीव आहे तो अधिक पुस्तकं वगैरे गोळा करून, शिष्य वर्ग वगैरे गोळा करून संतुष्ट होतो. भ्रांती रहित असा जो ज्ञानी आहे आणि भ्रम ज्याचा मिटलेला आहे, विश्वरूप ज्याने जाणलेला आहे, कर्तृत्व भाव ज्याने सोडून दिलेला आहे, तो जाणतो आहे की मी कोणाचंही भलं करू शकत नाही, कोणीही माझं भलं करू शकत नाही. हा सिद्धांत त्याने जाणलेला आहे. माझं भलं पूर्व माझ्या हाती. मी या जगामध्ये एक स्वतंत्र वस्तू आहे. माझ्या द्रव्यगुण पर्यायाशिवाय माझा या दुनियाशी काही संबंध नाही. अशा आत्ता आलं होतं का? 61. इंद्र नरेंद्र फणेंद्र कुणी जीवाचे रक्षण न करी, जाणून शरण मुनी स्वतः
स्वभावात नितरमण करी. बस अशरण. मुनींना कोण शरण आहे? मुनींना कोण शरण आहे? आधी मुनींना पाहू. मुनींना आपल्या ज्ञानाशिवाय कोण शरण आहे? मुनींना आत्मा म्हणजे ज्ञान शरण आहे. सदा ज्ञाने ज्ञाने प्रतिचरिती मेषाम ही शरणम. आलं ना, कशामध्ये आलं? सदा ज्ञाने ज्ञाने प्रतिचरिती मेषाम ही शरणम स्वयं विंदन्ते ते, आहे ना त्या ठिकाणी समेश्वरमध्ये कलेश आलं ना. सदा ज्ञाने ज्ञानी, ज्ञानी ज्ञानीला ज्ञान शरण आहे. या सर्व संसारी जीवांना दुःखापासून मुक्त व्हायचं असेल तर कोण शरण आहे? ज्ञानच शरण आहे. घनदाट जंगलामध्ये वाघ सिंह वगैरे आहेत, कोणी नाही त्या ठिकाणी. अशा वेळी मुनींना कोण शरण आहे? ज्ञानच शरण आहे. आणि आपल्यावर संकट आलं, दुःख आलं, विपत्ती आली, नाना प्रकारचे विपरीत परिणाम व्हायला लागले, कोण शरण आहे? मणी मंत्र तंत्र डॉक्टर कोणी शरण नाही, आपलं ज्ञानच शरण आहे. त्या ज्ञानाला तू ओळख, त्या ज्ञानाची ओळख करून घे आणि त्याला तू शरण जा. बस सर्व दुःखाचा अंत येईल. त्याच्यामध्ये 62 पण आला म्हणतात बघा. निज अनुभव जीवायता जगी कोणते फळ न मिळे. निज अनुभव जीवा एका जगी कोणते फळ न मिळे. केवल ज्ञान प्रभा प्रकटे अनंत अक्षय सुख मिळे. निज अनुभव जीवा एका, या जीवाला मी ज्ञानानंद स्वरूपी आहे, अजीवापासून भिन्न आहे, शरीरापासून भिन्न आहे, प्रभावापासून भिन्न आहे ना. माझी पर्याय माझ्या कारणाने अशा प्रकारे अनुभव एका क्षणी कोणते या जगात फळ मिळत नाही. कोणतं फळ, कोणतं पाहिजे फळ तुम्हाला, है ना. केवल ज्ञान प्रभा प्रगटे अनंत अक्षय सुखची मिळे. बस आपला अनुभव एका क्षणी त्याची अशी प्रक्रिया सुरू झाली की केवल ज्ञानाचे किरण प्रकट व्हायला सुरुवात झाली, त्याची प्रभा विकसित व्हायला सुरुवात झाली त्या ठिकाणी. आणि अनंत अक्षय सुखाला तो प्राप्त होतो. महत्वाचं आहे 62 श्लोक. एकूण काय ते नाही, 39. केवल ज्ञान स्वभावी तो आत्मजान जीव आहे. हे योगी योगी सांगे जर शिव अभिलाषा आहे. जर तुला कल्याणाची अभिलाषा आहे तर केवल ज्ञान स्वभावी आपला आत्मा कसा आहे? केवल ज्ञान स्वभावी आहे. त्याला तू जाण. पहिल्यांदा जाणणारा तू आहे. त्याला शास्त्र जाणत नाही, मोबाईल जाणत नाही, लॅपटॉप जाणत नाही, त्याला जाणणारा तूच आहे. आणि जाणण्याची शक्ती परद्रव्यामध्ये नाही, ते जड आहे, अजीव आहे. आलं लक्षात. आणि त्याचा संग्रह तू करशील तर जसं धनसंपत्तीचा संग्रह करणारा आहे तसा तो शब्दाधिकाचा संग्रह करणारा आहे, शास्त्राधिकाचा चेला चेलीचा संग्रह करणारा आहे. ते लज्जादायक आहे. तू आपल्या ज्ञानाचा संग्रह कर, ज्ञानाचं संचेतन कर. आलं लक्षात. पुढे सांगतात केणगी अपवू वंची येऊ सिरुलुंची विचारेण सकल विसंगण परिहर्य जिणवर लिंग धरेण. केणगी अपवू वंची येऊ, कोणी आपल्याला ठगवलेलं आहे या जगामध्ये त्या ठिकाणी. तर सांगतात सिरुलुंची विचारेण, डोक्याला राख लावून ज्याने डोक्याची केस उपटलेले आहेत है ना. परंतु सयदगी संगण परिहर्य, परंतु सकळ संग सोडला नाही. अंतरंग परिग्रह आणि बहिरंग परिग्रहाचा त्याग केला नाही. नित्यात्म कषाय भाव आणि बाहेरून त्या ठिकाणी परिग्रह सोडला नाही. आणि जिनलिंग धारण केलेलं आहे. जिनवर लिंग धरेण, बाहेरून जिनेंद्र भगवंताप्रमाणे लिंग धारण केलेलं आहे. आणि आतून मनाचं मुंडन केलं नाही. डोक्याचं तर मुंडन केलं, त्याला पाहून लोक भुलतात, फसतात, मोहित होतात. या जीवाने आपल्याला फसवलेलं आहे. स्पष्ट सांगितलं नाही. केणवी अपवू वंचियू, कोणी आपल्याला ठगवलंय, कोणी आपल्याला फसवलेलं आहे. सिरुलुंची विचारेण, राख लावून आपल्या डोक्याचं मुंडन केलेलं आहे. सयलची संगण परिहर्य जिणवर लिंग धरेण, जिनेंद्र भगवंतासारखं लिंग धारण करून बाहेरून त्या ठिकाणी अंतरंगातून मनाचं मुंडन केलं नाही. अंतरंगातनं मुंडन केलं नाही. परिग्रहाचा सकळ परिग्रहाचा त्याग केला नाही.
किसी जीव द्वारा अपना आत्मा ठगा गया वह कौन है? कोणाच्या द्वारे आपला आत्मा फसविला गेला आहे, असा कोण आहे, असा प्रश्न केलाय की जिस जीव ने जिनवर का लिंग धारण किया, की ज्या जीवाने जिनवराचं सोंग धारण केलं, लिंग धारण केलं और राख से सिर का लोट किया, राख लावून डोक्याचे केस उपटून टाकले, परंतु समस्त परिग्रह नाही छोडा, परंतु अंतरंग आणि बहिरंग परिग्रह सोडला नाही, त्या जीवाने आपल्याला ठगवलं असं सांगतात त्या ठिकाणी, फसवलं. त्या ठिकाणी वास्तविक तूच फसला. तू त्या ठिकाणी निर्णय करायला पाहिजे होता की आपल्याला तारून नेणारा मोक्ष मार्गामध्ये निमित्त कोण आहे. त्या ठिकाणी ज्याने सकल परिग्रहाचा त्याग केलेला आहे, कशाय भावांचा त्याग केलेला आहे, आत्मानुभव केलेला आहे, तो जीव आपल्याला आत्मानुभूतीमध्ये निमित्त पडेल. ज्याने विकारांचा नाश केलेला आहे तो जीव आपल्याला विकाररहित होण्यामध्ये निमित्त पडेल. निमित्त शोधताना पण योग्य निमित्त शोधणं आवश्यक आहे ना. जर त्याच्यामध्ये चूक झाली तर आता तू बघशील भवामध्ये पसशील तू त्या ठिकाणी. तू विकार रहित बनण्यासाठी निघाला, कशाय रहित बनण्यासाठी निघाला. मग ज्याने विकार नाहीसे केलेले आहेत त्याला तू गुरु मान, त्याला तू निवड. ज्याने संपूर्ण परिग्रहाचा त्याग केलेला आहे, कारण दुःखाचं कारण काय, मिथ्यात्व अधिक मिथ्यात्व कषाय भाव दुःखाचं कारण आहे. आत्म ते अहित, आत्म्याचं अहित करणारे मिथ्यात्व आणि कषाय भाव आहे. आणि ज्याने त्याचा त्याग केलेला आहे तेच मला त्याग करण्यामध्ये निमित्त पडतील, ते मला त्याग करू शकत नाही त्या ठिकाणी. पण निमित्त देखील तेच असेल, यथार्थ असेल. ज्या वेळेला आपल्यामध्ये यथार्थ परिणमन होईल त्यावेळेला निमित्त पण यथार्थच असेल. कोणतं तरी निमित्त असेल आणि माझ्यामध्ये परिणती घडेल असं होत नाही. विपरीत निमित्ताच्या द्वारे विपरीत कार्य घडेल, यथार्थ निमित्ताच्या द्वारे यथार्थ कार्य घडेल. पण निमित्ताच्या द्वारे कार्य घडत नाही हे पण 100% सत्य आहे. कार्य घडेल ते तुझ्याच द्वारे. तू विचार करशील तर विचारी बनशील, योग्य काय अयोग्य काय, हितकारक काय अहितकारक काय, त्या ठिकाणी हा निर्णय करशील तर त्या ठिकाणी तुझं कल्याण होईल. अन्यथा नाही, तुला खरे गुरु जरी मिळाले त्या ठिकाणी तरी सुद्धा तुझं कल्याण करण्यामध्ये ते समर्थ नाही. समर्थ आहेत की नाही, खरे देव पण खरे गुरु पण तुझं कल्याण करण्यामध्ये समर्थ नाही. तू करशील तर ते निमित्त, तू करणार नाही तर कोण निमित्त पडणार. निमित्ताचा आरोप त्यांच्यावर केव्हा येईल, तू स्वयं तुझ्या परिणामाने स्वतःचं कल्याण करशील त्यावेळेला ते त्यांच्यावर निमित्तपणाचा आरोप येईल, अन्यथा नाही. जे जिनलिंगु धरे मुनी इष्टि परिग्रह लिखी शक्ती करे पुण कापुण छट्टी जिलंती. या ठिकाणी दृष्टांत केलेला आहे की जसं एखादा जीव वमन करून पुन्हा ते वमनच ग्रहण करतो, तसं या ठिकाणी जिनलिंग धरे ही मुनी सगळं घरदार त्रिपुत्राधिक सोडले आणि पुन्हा नित्य परिग्रह लिहिली. पदार्थामध्ये याच्यामध्ये इष्ट मानतो, हे अनुकूल आहे, हे इष्ट आहे, हे चांगलं आहे वगैरे. शक्ती करे जीय सापूर्ण शक्ती गिलंती. ते छत्री वमन करून हे सगळं वमन करून टाकलं, सगळं मिथ्यात्व राग द्वेषाचं वमन केलं. त्या ठिकाणी बाहेरून घरदार त्रिपुत्राधिक सर्वाचं वमन केलं, समाज वगैरे सगळं सोडलं आणि पुन्हा त्याच्यामध्येच अडकला तर छत्री. त्या ठिकाणी छत्री म्हणजे वमन, उलटी केली आणि तीच उलटी पुन्हा तो काय करतो आहे, साठतो आहे, ग्रहण करतो आहे. हे जीव जो मुनि जिनलिंग धारण करके इष्ट परिग्रह को धारण करते हैं, वे छर्दी अर्थात उल्टी करके उसी छर्दी का पुनः भक्षण करते हैं, अर्थात निंदनीय है इत्यादि वहाँ करते हैं. इत्यादी अशा प्रकारे योगसार परमात्मा प्रकाशमध्ये पण अनेक उदाहरण देऊन त्या ठिकाणी गुरूंचं स्वरूप दाखवलेलं आहे. तिथून ते जाणून घेतलं पाहिजे, आपण निर्णय केला पाहिजे मोक्ष मार्ग कसा असतो. त्या ठिकाणी गुरुचा निर्णय करण्यामध्ये मोक्ष मार्गाचा निर्णय आहे. ज्याला मोक्ष मार्गाचा निर्णय नाही, संवर निर्जरा तत्वाचा निर्णय नाही, त्याला गुरुचा निर्णय होऊ शकत नाही. आणि गुरुचं तत्व काय आहे, गुरुचं तत्व संवर निर्जरा आहे आणि त्याच्याजवळ संवर निर्जरा तत्व नाही ते गुरु होऊ शकत नाही. ज्याच्याजवळ मोक्ष तत्व नाही ते देव होऊ शकत नाही. पंचपरमेष्ठीमध्ये आहे ना, आचार्य उपाध्याय साधूजवळ संवर निर्जरा तत्व आहे, त्या तत्वाला आपण नमस्कार करतो. व्यक्तीला नमस्कार करत नाही जैन धर्म, तत्वाला नमस्कार करतो. त्या तत्वाकडे दृष्टी जाणं आवश्यक आहे. त्यांच्याजवळ संवर निर्जरा तत्व आहे की जे सुखाचं कारण आहे. आलं लक्षात.
आणि यांच्याजवळ मोक्ष तत्व आहे, अर्यंत सिद्ध भगवान. त्या मोक्ष तत्वाचं स्वरूप, संवर निर्जरा तत्वाचं स्वरूप जाणलं पाहिजे. आणि स्वरूप जाणल्याशिवाय त्यांना नमस्कार कसा होईल? तत्वाचं स्वरूप जाणे तर त्या वस्तूचं जे तत्व आहे त्या तत्वाला नमस्कार करायला जाईल तर त्या वस्तूला नमस्कार झाला, असं आहे. तत्वच माहीत नाही तर कोणाला नमस्कार केला, कशाला नमस्कार केला? बाहेरून शरीर दिसत आहे त्या ठिकाणी, त्या शरीराला नमस्कार केला. त्या ठिकाणी बाहेरून शुभाशुभ भाव दिसत आहेत, परिणाम ते पण स्थूल आहे, त्याला नमस्कार केला, कशाला नमस्कार केला? शुभभावाला नमस्कार केला, कशाला नमस्कार केला? त्या ठिकाणी जे संवर निर्जरा तत्व आहे ते महान सुखदायक आहे, सुखाचं कारण आहे. त्या कारणाला म्हणजे मोक्ष मार्ग आहे, त्या मोक्ष मार्गाला नमस्कार केला, मोक्षाला नमस्कार केला. जैन धर्म मोक्ष आणि मोक्ष मार्गाशिवाय कशाला नमस्कार करत नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणून अशी प्रतिज्ञा करा की मी मोक्ष आणि मोक्ष मार्गाशिवाय कोणालाही नमस्कार करणार नाही. मोक्ष म्हणजे अर्यंत सिद्ध भगवान, आचार्य उपाध्याय साधू हे मोक्ष मार्ग आहे. प्राण गेला तरी बेहतर, मी मोक्ष आणि मोक्ष मार्गाशिवाय कोणालाही नमोस्तू म्हणणार नाही. नमोस्तू हा शब्द यांच्यासाठी स्पेशल आहे. अष्टद्रव्याने पूजन करेल तर यांनाच करेल, है ना, याच्याशिवाय मी कोणाचंही अष्टद्रव्याने पूजन करणार नाही. मोक्ष आणि मोक्ष मार्गाचं त्याच्यामध्ये बहुमान आहे. मोक्ष आणि मोक्ष मार्गाचा, मोक्ष मार्ग काय आहे हे जाणा, मोक्ष काय आहे हे जाणा, त्याचा बहुमान आणा आणि आपल्यामध्ये हा मोक्ष मार्ग कसा प्रगट होईल याची भावना करा, तर अंतरंगामध्ये मोक्ष मार्ग प्रगट होईल. पुण्याने मोक्षमार्ग प्रगट होत नाही, आत्मस्वभावाच्या आश्रयाने मोक्षमार्ग प्रगट होतो. त्याचं साधन सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र्य आहे. आत्मश्रद्धान, आत्मज्ञान, आत्मरमणता आहे. पुण्यामुळे स्वर्गाधिक प्राप्त होती, बाहेरून अनुकूलता प्राप्त होईल, सुंदर शरीर प्राप्त होईल. परंतु मोक्ष मार्ग प्रगट करायचा असेल तर तो तत्वाच्या द्वारे होतो. तत्वज्ञानाशिवाय मोक्षमार्ग त्रिकालात पण प्राप्त होणार. अलग लक्षामध्ये पुण्य करत राहायला प्राया बहुतेक जे पुण्य केले की त्याला धर्म मानतात, पण धर्म अलग चीज आहे, पुण्य अलग चीज आहे. सिद्ध भगवान आणि निगोद इतकं दोघांमध्ये अंतर आहे, जमीन आसमानाचं अंतर आहे. धर्म आणि पुण्यामध्ये किती अंतर आहे? एक विचित्र जमीन आसमानाचं अंतर आहे. अलग लक्षामध्ये याचा निर्णय करा. सम्यक दृष्टी जीव मुनिराजांना, भावलिंगी संतांना आहार देतो. अलग लक्षामध्ये आहार देत असताना तिथे संवर निर्जरा होते का पुण्य बांधले जाते? आहार देण्याची क्रिया आहे ती पुण्यबंधाचं कारण, आणि त्याच्या फलस्वरूप तो कुठं उत्पन्न होतो? हो, भूमीमध्ये जन्म घेतो. त्याच्या फलस्वरूप त्या पुण्यामुळे पुण्याचं फळ श्वेतांबराच्या विरुद्ध मानतात. श्वेतांबराच्या शास्त्रामध्ये त्या ठिकाणी असं आलं की मुनींना आहार दान करेल तर त्याच्यामुळे संवर निर्जरा होते. मुनींना कसला पण आहार दिला त्या ठिकाणी, म्हणजे सदोष जरी आहार दिला तर त्याच्यामध्ये पाप कमी आहे आणि संवर निर्जरा अधिक आहे, असं वाक्य त्यांच्यामध्ये आहे. सदोष जरी आहार दिला तर त्याच्यामध्ये पाप कमी आहे आणि संवर निर्जरा अधिक आहे. संवर निर्जरेचं कारण आपला आत्मस्वभाव आहे. तर द्रव्याच्या आश्रयाने संवर निर्जरा प्रगट होते काय? तत्व पकडानं स्वद्रव्याचा आश्रय आहे त्या ठिकाणी संवर निर्जरा आहे. तिथं आता आहार देण्याची क्रिया मन वचन काय तिथं पुण्य आहे, आणि ते पुण्य देखील परिणाम त्या ठिकाणी शुभ पण परिणाम. त्यानंतर तो एकाग्र होईल, त्याचं चिंतन करेल, आत्मसन्मुख होईल, त्यावेळेला संवर निर्जरा त्यावेळेला असं आहे त्या ठिकाणी. आहार देण्याची ते पण बघा त्या ठिकाणी श्रीलोकसारमध्ये आलं ना की जर तो मुनी आहे, तो जर द्रव्यलिंगी असेल, त्याने मणिमंत्र तंत्र औषधी वगैरे करणारा असेल, लौकिक कार्य करण्यामध्ये गुण असेल, तपश्चर्या करतो आहे, 28 गुणाचं पालन करतो आहे, परंतु लौकिक कार्यामध्ये मग्न असेल तर तो भूभूमीमध्ये जन्म घेतो. आणि त्याला आहारदान आधी देणारे पण भूभूमीमध्ये जन्म घेतात. जे भावलिंगी संत आहेत त्यांना मिथ्यादृष्टी जरी आहार देईल तरी तो भोगभूमीमध्ये जन्म घेतो. मिथ्यादृष्टी जरी असला तरी भोगभूमीमध्ये जन्म घेणारे जे जीव आहेत ते जे सम्यक दृष्टी आहेत ते स्वर्गामध्ये जातात, आणि जे मिथ्यादृष्टी जीव आहेत ते भवनत्रिकामध्ये उत्पन्न होतात. त्याच्यानंतर भवनत्रिकामध्ये उत्पन्न होऊन जर त्या ठिकाणी उपदेश वगैरे ऐकतील सम्यक दर्शन होऊ शकेल, परंतु त्या ठिकाणी संधी फार कमी आहे. गॅरंटी नाही. तिथून मरून ते थेट एकेंद्रिय पर्यायामध्ये जातात. आलं कसं आहे त्या ठिकाणी
मुनींना आहार दिला, भोगभूमीत जन्म घेतला, भोगभूमीमध्ये जन्म घेतला. भोगभूमीतून जर मिथ्यात्व सोडलं नाही तर तो भुवनत्रिकामध्ये जाणार. भुवनत्रिकातून तो कुठे जाणार? एकेंद्रिय पर्यायामध्ये जाणार. भोगभूमीतले सगळे जीव आहेत ते जे सम्यक दृष्टी आहेत ते स्वर्गामध्येच जातात. जे मिथ्यादृष्टी आहेत ते सगळे भुवनत्रिकामध्येच उत्पन्न होतात. आली लक्षामध्ये ही गोष्ट त्या ठिकाणी. अशा प्रकारे श्लोकांमध्ये आलेली आहे ही गोष्ट त्या ठिकाणी. आणि मणिमंत्र संस्कृतीची 923 आली आहे. 923, 24, 25 त्या ठिकाणी. त्याच्या आधीच आहे, त्याच्या आधी. तर पुण्य कशामुळे बांधलं जातं, संवर निर्जरा कशामुळे घडते, याचं स्वरूप आपल्या 7 तत्वाचं बरोबर स्वरूप समजलं पाहिजे. ज्या परिणामाने संवर निर्जरा तत्व प्रकट होईल ते परिणाम धर्माचं कारण आहे, ते धर्म आहे. ज्या परिणामाने आश्रम बंद येत आहेत त्या ठिकाणी त्यामध्ये जर शुभ असतील तर ते पुण्याचं कारण आहे, अशुभ असतील तर ते पापाचं कारण आहे. अशा प्रकारे 7 तत्वाचं बरोबर ज्ञान करणं आवश्यक आहे. इस प्रकार शास्त्रों में गुरु का वो उनके आचरण का वो उनकी शुश्रूषा का निषेध किया है तो जानना. अशा प्रकारे ही गोष्ट पंडित टोडरमलजीने सांगितले नाही. शास्त्रामध्ये आणि शास्त्राचेच अर्थ दिलेले आहेत. प्रत्येक याला शास्त्राचा आधार दिलेला आहे. इस प्रकार शास्त्रों में गुरु का वो उनके आचरण का वो उनकी शुश्रूषा का निषेध किया है तो जानना है ना. कारण गुरु अनंताई देवी मरणाई इथे दिले ना त्या ठिकाणी. एक वेळ तू सापाची संगत कर पण गुरुची संगत करू नको त्या ठिकाणी. हे शास्त्र ऐकतो वाचतो परंतु मन मानी सोडत नाही. काल आलं होतं ना पद्मनंदी पंचविंशतिमध्ये श्लोक आला होता. काय आला होता? श्रद्धेसंबंधी. गुरुचं वचन जो हृदयामध्ये धारण करतो त्याला मोक्ष मार्ग प्रगट होतो, कल्याणाचा सुखाचा मार्ग प्रगट होतो. गुरुचं वचन जर आपण बाजूला ठेवून देतो आणि आपल्या मनाप्रमाणे ठीक आहे शास्त्रात असं सांगितलेलं आहे पण आता तर असं केलं पाहिजे, आता तर पंचम काळ आहे, आता तर हिंसहनन आहे, असं कुठं शास्त्रामध्ये सांगितलंय. पंचम काळामध्ये वेगळा धर्म असतो, चतुर्थ काळात वेगळा धर्म असतो, मुनींना वेगळा धर्म असतो, श्रावकाला वेगळा धर्म असतो, असं कुठं आहे त्या ठिकाणी? दिल्लीमध्ये वेगळा धर्म, नात्यापुत्यात वेगळा धर्म, असं आहे काय त्या ठिकाणी? विवेक क्षेत्रामध्ये वेगळा धर्म, विवेक क्षेत्रातले मुनी वेगळे, भरत क्षेत्रातले मुनी वेगळे, सगळे पंचपरमेश्वरी आहेत ते एक समान असतात. हे गोष्ट लक्षात त्या ठिकाणी. शास्त्रामध्ये जी गोष्ट सांगितलेली आहे त्या ठिकाणी गुरुचं वचन जर हृदयामध्ये धारण करणार नाही तर तो सुखी बनणार नाही. आपल्या मनाप्रमाणे काही पण माने म्हणून शास्त्रामध्ये जी गोष्ट सांगितलेली आहे त्याच्यावर मनन चिंतन करा. असं आहे की नाही विचार करा त्या ठिकाणी आणि त्याला हृदयामध्ये धारण करा. ओम नमः.